सुरुवातीलाच एक गोष्ट सांगतो, जगामध्ये कुणीही कुणालाही फुकट मदत करत नाही आणि जर कुणी कुणाला फुकट मदत केली तर ती चक्रवाढ व्याजानं वसूल केली जाते. आता हे मी का सांगतोय, त्याच्यासाठी आपल्याला जायचं आहे अमरावतीला. तारीख आहे 15 ऑक्टोबर 2024. ठिकाण आहे अमरावती जिल्ह्यातील वडनेरा तालुका. वेळ आहे सकाळची साधारण 8च्या सुमारास. त्यावेळेस वडनेरा रेल्वे स्थानक जे आहे, रेल्वे स्टेशन जे आहे, त्या ठिकाणी पाण्याच्या टाकीच्या जवळ एका महिलेची डेड बॉडी पडलेली होती. आता ही माहिती पोलिसांना कळते. माहिती मिळताच संरक्षण दल, त्याचबरोबर ती रेल्वे पोलीस, त्याचबरोबर ती वडनेरा पोलीस हे घटनास्थळी पोहोचतात. आता या ठिकाणी रेल्वे स्टेशनच्या पाठीमागच्या बाजूला वाहनतळाच्या जवळ पाण्याच्या टाकीच्या बाजूला किंवा पाण्याच्या टाकीच्या खाली एक मृतदेह पडलेला होता. तो एका तरुणीचा होता. अंदाजे वय साधारण 22-25च्या आसपासचा असेल. मृतदेह रक्तबंबाळ अवस्थेमध्ये होता आणि निर्वस्त्र होता. मृतदेहाच्या आजूबाजूला रक्ताचे डाग पण पडलेले होते आणि त्या युवतीच्या चेहऱ्यावरती, शरीरावरती जखमा होत्या. आणि प्रश्न हा होता की ही तरुणी नक्की कोण आहे, तिच्याबरोबर ती नेमकं काय घडलं होतं. आता या सगळ्याचा तपास सुरू झाला होता. आता घटनास्थळाचा पंचनामा वगैरे होतो, त्यानंतर पोस्टमॉर्टमला बॉडी पाठवली जाते. आता सुरुवातीला ही तरुणी जी आहे ती पाण्याच्या टाकीवरून कदाचित खाली पडली असावी आणि त्याच्यामध्ये तिचा मृत्यू झाला असावा असं प्रथमदर्शनी वाटत होतं. मात्र तपासात तसं काही समोर आलेलं नाही. नंतर युवतीची हत्या करण्यात आल्याचा संशय समोर आला आणि ती हत्या झाली, पण ती कोणी केली, मग मारेकरी कोणीतरी असेलच ना. आणि त्यावेळेस मग रेल्वे स्टेशनवरती जे कर्मचारी होते, स्टॉल विक्रेते होते, यांच्याकडे चौकशीला सुरुवात झाली. त्यावेळेस 16 ऑक्टोबरला तपासामध्ये एक महत्त्वाची अपडेट समोर आली होती. त्या रेल्वे स्टेशनवरती एक पाणी विक्रेता होता किंवा पाणी बॉटल विक्रेता होता. त्याचं नाव आहे राजकुमार सुदर्शन साहू. याचं वय साधारण 30 वर्षाच्या आसपासचं आहे आणि यानं एक महत्त्वपूर्ण माहिती पोलिसांना दिली होती. त्यानं त्या महिलेला 18 ऑक्टोबर 2024च्या रात्री बघितलेलं होतं आणि त्या तरुणीबरोबरची 2 पुरुष होते. रात्री सुमारे 9-10च्या सुमारास हा राजकुमार साहू जो आहे तो झोपण्यासाठी पाण्याच्या टाकीजवळ गेला होता. तेव्हा तिथं ती मयत तरुणी 2 पुरुषांबरोबर ती होती आणि 2 पुरुष आणि त्या तरुणीला मारहाण करत होती किंवा त्यांच्यामध्ये मारहाण चाललेली होती आणि या तिघांच्यात भांडण होतं. आणि हे त्या प्रथमदर्शनी म्हणजे प्रत्यक्षदर्शी राजकुमार साहू जो आहे त्यांनी सांगितलेलं होतं. आता त्यावेळेस मग ह्यानं हे सगळं बघितलं, लाथाबुक्क्याने मारहाण चाललेली आहे एकमेकांना किंवा दगडानं मारहाण चाललेली आहे. त्यानंतर हा जो वाद वाढला, त्यामुळे मग हा जो साहू आहे तो त्या ठिकाणावरून दूर निघून गेला होता. कारण ह्या लफड्यामध्ये आपण पडायला नको. आणि प्रत्येकाला असं वाटतं यांचं जर भांडण चाललं आहे, कशामुळे चाललं आहे, काय चाललं आहे, आपल्याला काय माहीत नसतं. आपण त्याच्यात पडलो तर सगळे आपल्यावरतीच उलटतात. त्याच्यामुळे लोक हे आध्यात नाही मध्यात नाही पडत, बाजूला जातात. त्या पद्धतीने हा तिथून निघून गेला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्या तरुणीची डेड बॉडी सापडली. तीसुद्धा अशा अर्धनग्न वगैरे अवस्थेमध्ये होती. आता पोलिसांचा संशय 2 व्यक्तींवरती होता. मात्र ते अज्ञात व्यक्ती कोण आहेत आणि मयत तरुणी कोण आहे, आता हे शोधणं एक आव्हान होतं. तपास यंत्रणा कामाला लागलेल्या होत्या. महिलेचा फोटो सोशल मीडियावरती टाकलेला होता, खबऱ्यांना ॲक्टिव्ह केलेलं होतं आणि शोध चालू झाला होता. प्रकरणामध्ये तरुणीची अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. पोस्टमॉर्टममधून सुद्धा काही बाबींचा उलगडा होणार होता. आता डोक्याला जखम झाली आणि त्याच्यामुळे मृत्यू झाला असं समोर आलं होतं. आता तिच्यासोबत इतर काय वाईट गोष्टी घडल्या का, हा सुद्धा प्रश्न होता. पोस्टमॉर्टम अहवाल आणि राजकुमार साहू याच्या जबाबानंतर खुनाचा गुन्हा दाखल झाला आणि 2 अज्ञात व्यक्तीचा तपास किंवा शोध चालू झाला होता. त्यानंतर पोलिसांनी रेल्वे स्टेशनवरती ती तरुणी आली तर मग त्याचे CCTV वगैरे तपासले. तिकीट घेण्यासाठी तरुणी आली असेल असंही त्यांना वाटत होतं. तिकीट काउंटरजवळचं CCTV तपासलं. त्या 47 ठिकाणचे CCTV फुटेज पाहिले. त्याच्यामध्ये तरुणी एका पुरुषासोबत दिसून आली होती आणि नंतर तरुण जो आहे तो दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडण्याच्या अगोदरच एका रेल्वेमध्ये बसून निघून गेला होता, हे समोर आलं होतं. मात्र दोघं व्यक्ती कोण होते हा सुद्धा प्रश्न होताच. त्याच्यानंतर मग मयत महिला अमरावती शहरात राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळते आणि त्या माहितीच्या आधारे पोलीस एका वस्तीमध्ये पोहोचतात आणि तिथं समजतं की ही जी महिला आहे ती आपल्या पतीबरोबर ती इथं राहत होती. 14 ऑक्टोबर रोजी त्यांनी घर सोडलेलं होतं आणि ते त्यांच्या गावी जायला निघाले होते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 15 ऑक्टोबरला हिची डेड बॉडी सापडली होती आणि नवरा फरार होता. म्हणजे सगळा संशय जो होता तो आता आला होता पतीवरती. मयत तरुणीची ओळख तर पटली होती. तरुणीचं नाव होतं भागवती लक्ष्मण मरावी आणि संशयित पतीचं नाव होतं लक्ष्मण मानसिंग मरावी. दोघंही मूळचे मध्य प्रदेशमधले मंडला जिल्हा आहे त्या ठिकाणचं ओहणी हा भाग जो आहे त्या भागामध्ये असल्याचं समजलेलं होतं. आता काही काळापूर्वीच कामानिमित्त ते वडनेरा या ठिकाणी
ठिकाणी आलेले होते, शहरामध्ये आलेले होते. दोघांचाही संसार चालू झालेला होता आणि काही काम मिळते का ते बघत होते. आता त्यानंतर पोलिसांचं एक पथक जे आहे ते ओहनी, त्यांचं जे मूळ गाव आहे त्या गावामध्ये पोहोचलं होतं आणि अखेर 18 ऑक्टोबर 2024 रोजी पोलिसांनी संशयित पती जो आहे लक्ष्मण मानसिंग मरावी याला ताब्यात घेतलेलं होतं आणि चौकशीसाठी त्याला बडनेरा या भागामध्ये आणलं. पोलिसी खाक्या दाखवला. आता त्यावेळेस मग त्यानं मला माहीत नाही उडवाउडवीची उत्तर वगैरे दिली, पण नंतर मात्र त्यानं खुलासा केलेला होता. त्याच्याबरोबर ती सह आरोपी होता, त्याचंसुद्धा नाव त्यानं सांगितलेलं होतं आणि बायकोला मारहाण केली, त्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचं त्यानं कबूल केलेलं होतं. मात्र नेमकी मारहाण का केली होती आणि तिचा खून का झाला होता हाही प्रश्न होता. तपासक्रम किंवा घटनाक्रम जो आहे तो पुढे चालू झाला होता. लक्ष्मण मरावी आणि भगवती हे दोघंही सुखाने संसार करत होते किंवा त्यांचा संसार चालू होता. आता काही आठवड्यापूर्वीच कामानिमित्त ते बडनेरा या भागामध्ये आले होते आणि इंदिरानगर झोपडपट्टी जी आहे त्या ठिकाणी ते राहत होते. आता तिथं त्या पतीची ओळख जी आहे चंद्रशेखर नारायण चिंचोळकर नावाच्या 34-35 वर्षाच्या व्यक्तीबरोबर झाली होती आणि तुम्हाला दोघांना मी काम मिळवून देतो वगैरे असं आश्वासन त्यानं दिलं होतं. आणि त्यानंतर या दोघांची चांगली घट्ट मैत्री झाली होती आणि नंतर मनाप्रमाणे या पतीपत्नींना काम मिळत नव्हतं आणि त्यामुळे त्यांनी आपल्या मूळ गावी जाण्याचा निर्णय घेतलेला होता. 14 ऑक्टोबरला आजूबाजूला सगळ्यांना सांगितलं की आम्ही आता गावागावाकडे चाललेलो आहोत आणि संध्याकाळी ते म्हणजे त्यानंतर ते त्या भागामध्ये होते. नंतर संध्याकाळी ते रेल्वे स्टेशनकडे निघाले होते. नंतर रेल्वे स्थानकावरती त्यांनी तिकीट वगैरे काढलं आणि रेल्वेची वाट बघायला लागले होते. त्याच वेळेस तिथं चंद्रशेखर नारायण चिंचोळकर आलेला होता आणि या चंद्रशेखरने दोघांनाही सांगितलं की अरे तुम्ही तिकडं गावाकडे जाण्यापेक्षा माझ्या घरी चला, माझ्या घरी थांबण्याचा म्हणजे त्यांच्या घरी थांबण्याचा आग्रह त्यानं केला होता. पण याला लक्ष्मणने नकार दिला. त्यानंतर आता चंद्रशेखर जो आहे त्यानं 500 रुपयांची दारू आणली आणि तिघं पण त्या ठिकाणच्या रेल्वे स्टेशनवरती पाण्याच्या टाकीच्या पाठीमागं गेले आणि त्या बंद पडलेली खोली होती त्या ठिकाणी जाऊन बसले आणि तिथं दारू प्यायला लागले. त्यानंतर हे तिघंही प्रचंड दारू पिले आणि दारू पिल्यानंतर मग हे सगळे टिंग झालेले होते. लक्ष्मणला दारू जास्त झाली होती त्यामुळे तो झोपला आणि चंद्रशेखर नारायण चिंचोळकर आणि लक्ष्मणची पत्नी जी आहे भागवती हे दोघं जागे होते. आता काही वेळ गेला आणि त्यानंतर लक्ष्मणला जाग आली. रात्रीचे साधारण 10:30च्या आसपासचा सुमार झाला असेल आणि भागवती आणि चंद्रशेखर म्हणजे मित्र जो आहे तो मित्र हे दोघंही त्यावेळेस नको त्या अवस्थेमध्ये होते. दोघांमध्ये अनैतिक संबंध सुरू होते. आता हे त्या नवऱ्यानं बघितले. त्यानंतर त्याला बायकोचा आणि मित्राचा प्रचंड राग आला आणि त्या दोघांबरोबर त्यानं वाद घालायला सुरुवात केली, शिव्या द्यायला सुरुवात केली आणि हा वाद वाढायला लागला. आता या लक्ष्मणनं बायको भगवतीला पण मारहाण करायला सुरुवात केली आणि तिच्या अंगावरती फार कमी कपडे होते. त्यानंतर हे सगळं जे आहे अशी जी स्थिती आहे याच्यामध्ये ह्यांच्यात वाद चाललेला, मारामारी चाललेली वगैरे, शिवीगाळ वगैरे चाललेली, हे दूर लांब झोपलेला राजकुमार साहू होता तो बघत होता आणि त्यानंतर तो तिथून दूर गेलेला होता. आता इकडं लक्ष्मण आणि भागवती यांच्यातला वाद वाढलेला होता आणि त्याच्यामुळे त्या लक्ष्मणने रागाच्या भरामध्ये पत्नीच्या डोक्यामध्ये बाजूला पडलेली वीट घातली आणि 2-4 वेळा ती वीट मारली आणि तिचे केस पकडले आणि तिला भिंतीवरती वगैरे आपटलेलं होतं. आणि आता हे सगळं त्या मित्रानं बघितलं, चंद्रशेखरनं बघितलं आणि तो सुद्धा तिथून फरार झालेला होता. आता लक्ष्मण आणि भागवती यांच्यातला वाद जो आहे तो दारूच्या नशेमध्ये चाललेला होता. त्यानंतर त्यानं बायकोला मारहाण केली आणि हा झोपून गेला. त्यानंतर आता बायको जी आहे ती रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. त्यानंतर ती प्रचंड जखमी झाली, प्रचंड रक्तस्राव झाला आणि तडफडली आणि तिचा मृत्यू झाला होता. दुसरा दिवस उजाडला, पहाट होत आली होती आणि पती जो आहे तो उठला होता. त्यानं बायकोला बघितलं तर बायको मरण पावली होती आणि त्यावेळेस मग त्यानं लगेचच सकाळची रेल्वे जी आहे ती पकडली आणि आपल्या मूळ गावी एकटाच निघून गेला होता. आणि त्यानंतर भागवतीचा मृतदेह सापडला आणि हत्येची बाब समोर आली आणि तपास करत पोलिसांनी मयत तरुणीच्या पतीला आणि त्या मित्राला दोघांनाही ताब्यात घेतलेलं होतं. आता पत्नीला मित्रासोबत आक्षेपार्ह स्थितीमध्ये बघितलं आणि त्या रागामध्ये पतीनं पत्नीची हत्या केली होती. आता या घटनेमध्ये चंद्रशेखर जो आहे तो म्हणत होता की माझ्या घरी राहायला चला. त्यानंतर त्यानं त्यांना दारू वगैरे आणून दिलेली होती. म्हणजे हा व्यक्ती म्हणजे प्रथमदर्शनी पाहिल्यानंतर की माझ्या घरी राहा, त्यानंतर त्यांना दारू वगैरे देणं किंवा चकना वगैरे आणला असेल, पण ह्या सगळ्या गोष्टी
तर एका बाजूला ही गोष्ट आणि दुसऱ्या बाजूला समोरच्या व्यक्तीच्या मनात दुसरंच काहीतरी चाललेलं होतं. केवळ शरीराच्या वासनेसाठी या सगळ्या प्रकरणामध्ये 3 लोक बर्बाद झाली होती. पती खुनी बनला होता, बायकोचा खून झाला होता आणि प्रियकरसुद्धा तिथं उद्ध्वस्त झालेला आहे. तर अशा पद्धतीची घटना समोर आलेली होती. आता ह्या घटना आपल्याला शिकवतात की तुम्ही कसे वागाल त्या पद्धतीनं त्याचे परिणाम भोगायला लागतात. आता तुम्ही जर या भागातील असाल, तुम्हाला जर याबद्दलची काही माहिती असेल अधिक नवीन वेगळी, तर ती सुद्धा जरूर कळवा. आणि तपास चालला आहे त्यामुळे अजून काही अपडेट असतील ते आपण नंतर पाहूया. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.